टाइम अलर्ट असेल अर्थातच 30 मिनिटांचा कालावधी एक सत्र कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला दिलं जाईल. 6 ओव्हर ची मॅच मात्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि अगदी या अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये एक सत्र कंप्लीट होणं गरजेचं असेल. त्यामुळे टाइम अलर्ट त्या ठिकाणी करायचा आहे. या देखील सूचना असतील. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या सूचना देखील मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला बॉल पडेल तसा आम्ही तुम्हाला वेळ सांगू आणि त्यानंतर अगदी 25 मिनिटांमध्ये ती 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. याकडे देखील लक्ष असावं. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत गणपती बाप्पाला वंदन करूया. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मानाचा त्रिवार मुजरा करूयात. सुरुवात होतीये. पहिलाच बॉल, पंचांचं बोट आकाशात आलाय. बॅटची कडा घेत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा झेल. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पहिला धक्का. फलंदाज बाद. पहिलाच बॉल अखूट टप्पाचा होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेत असताना यष्टीरक्षकाने मात्र तो झेल कॅरी केला आणि व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द डे ज्याच्यावरती मात्र एक विकेट मिळवली आहे. बॉलिंग करत असताना गोलंदाज गोविंद पाटील यांनी पहिलं P1चं पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईन डिफेंड करत असताना पाहायला मिळतील आणि अशा परिस्थितीमध्ये विकेटने सुरुवात होती आहे. विजय राणा आणि हर्ष भगत ही ओपनिंग पेअर पाहायला मिळाली. परंतु विजय पहिल्याच बॉलवरती मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यात. एक गोल्डन डक पाहिला. अर्ली ब्रेक थ्रू जे मिळवून देण्याचं काम केले गोविंदा पाटील यांनी. लेफ्ट आर्म गोलंदाज क्रिकेटच्या खेळामध्ये घातक मानले जातात. यावरचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. लेफ्ट हँडेड बॅटर. इनॅट क्रमांक 3 वरती प्रणय भगत मैदानाच्या आतमध्ये इन केले जातील. डावकुरे हाताचे बॅटर. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं बॅटल आहे. यॉर्कर बॉल होता, खोदून काढलाय, टॅप केलंय बॉलला. खेळाडू त्या ठिकाणी आहेत मिड ऑफ झोनमध्ये. बॉलला फील्ड करतील. एकेरी धाव मात्र मिळतीये. फर्स्ट रन्स ऑफ द डे असं आपण म्हणूया आणि या एका धावेने टीमचं अकाउंट आपल्याला ओपन होताना पाहायला मिळेल. फार सुंदर मैदान आहे. अर्थातच काल भैरव क्रीडांगण चिंचपाडाचं हे मैदान प्रॉपर 360 डिग्री स्टाईल क्रिकेट ग्राउंड पाहायला मिळतंय आणि सुरुवात देखील मात्र चांगली होती आहे. चांगला बॉल. इथून मात्र लाईन लन समजत नाहीये. पॅट फिरली गेली पण संपर्क नाहीये. विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं आणि यावेळेस आणखीन एक टॉट चेंडू येतो आहे. चांगली सुरुवात केली आहे. कमी पावलांचा रनअप आहे परंतु लाईन लन प्रॉपर आहे. यावेळेस देखील खोलवर टप्पाचा बॉल. हेलिकॉप्टर फटका फिरवण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटमध्ये खेळाडू होते. सिंगल धाव यावेळेस देखील कन्वर्ट केली जाईल. आतापर्यंत तरी गोलंदाजाचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवला गेला. स्कोरकार्डवरती आपण पाहिलं फक्त 2 धावा या खर्च केल्या गेल्यात. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरमध्ये असेल. गोविंदा पाटील गोलंदाजीचं कौशल्य सिद्ध केलंय. अनुभवाचा चांगला वापर. ओहो हो, काय बॉल होता. यॉर्कर. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बाय बॉलर. त्या यॉर्करचा वापर केलाय. यष्टीरक्षकाने मात्र चेंडू गॅदर करायला हवा होता. त्यामुळे एक धाव देखील मात्र या ठिकाणी मिळती आहे. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपला गेलाय. आफ्टर 1 ओव्हर द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड इज 3 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती 3 धावा जमवल्या गेल्यात. दोन्ही एंडने या मैदानावरती आपण खेळ होताना पाहणार आहोत. गेल्या 2 दिवसांचा या स्पर्धेमध्ये आपण विचार केला. सुपर 8मध्ये पहिल्या दिवसामध्ये अर्थातच AK-47 समाधान वास्कर यांचा कुंडेवाहा संघ आणि त्याच्याच बरोबरीने सूर्या मस्कर यांचा मोहो, हे 2 टीम सुपर 8मध्ये पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होताना पाहिलं. कालच्या दिवसामध्ये धाकटा खांदा आणि त्यांच्या बरोबरीने दादरपाडा या 2 टीमना आपण सुपर 8मध्ये क्वालिफाय होताना पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील 2 टीम सुपर 8मध्ये क्वालिफाय होताना पाहू शकाल. 5 दिवसांची स्पर्धा, 4 दिवसांमध्ये एकंदरीत 32 संघांचा सहभाग आणि शेवटच्या दिवसामध्ये सुपर 8च्या मॅचेस पाहायला मिळतील. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि बीट करत असताना डॉट बॉलने सुरुवात केली आहे. प्रितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय, षटक क्रमांक 2 साठी. P2चं सेकंड पॉवर प्ले, 3 खेळाडू पाहायला मिळतील सीमारेषेलगत. हाफ ट्रॅकर बॉल बाहेरची कडा घेतली, बीट केलाय शॉर्ट थर्डमॅन मधून, डीप थर्डमॅन सीमा पार. सुपर सॅटर्डेचा पहिला चौकार. मात्र नशिबाच्या साह्याने बॅटिंग करताना श्री दत्त नौपाडा टीमला मिळाला. 4 धावेने मात्र स्कोर आपल्याला इन्क्रीज होताना पाहायला येईल. 7 धावा या स्कोर कार्ड वरती सोडल्या गेल्यात. 7चा आकडा. चर्चा करूया या विषयावरती. यावेळेस प्रहार केलाय, स्लॉट मधला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट झोन मध्ये खेळाडू होते, चांगला झेल प्रतुल यांनी टिपलाय. दुसरा धक्का बॅटिंग करताना, फलंदाज बाद. संदेश भगत नेट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एक पार्टनरशिप बिल्डअप करण्याची गरज आहे. बॅटिंग करत असताना श्रीदत्त नौपाडा टीमला विकेट आतापर्यंत त्यांनी गमावल्यात. ओहो, ऑन साइडला लॉफ्ट केलाय. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. थर्ड विकेट इज डाऊन. फिल्डर यांच्या माध्यमातून ऐकलं. मी नेहमी सांगत असतो, ज्या राजाच्या सोबत होते 18 पगड जाती जमाती, ज्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झाली ही महाराष्ट्राची माती, ज्या राजाचं नाव घेता फुलून येते आपले गर्वाने छाती, असा एकच राजा या महाराष्ट्राचा, तो राजा शिवछत्रपती. ते छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आपण त्रिवार मुजरा करतोय. न्यू बॅटर इन झाल्यात. पुढील बॉल हाफ ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न. पाठ बॉलचा संपर्क नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती तुमची नजर असणं महत्त्वाचं आहे. मॉर्निंग सेशन पाहतोय, थोडासा अजूनही वातावरणामध्ये आपल्याला तो जो थंडावा जो आहे तो जाणवताना पाहायला मिळेल. त्यामुळे सिंगल डबलवरती भर देणं गरजेचं. हा देखील बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हवेत केला, खेळाडू पाठलाग करतात, बीट होतील. डीप थर्डमॅनच्या दिशेने 3-3 क्षेत्ररक्षक.
बॉल मात्र त्यांना चकवून निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. इलेवन 11 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. आतापर्यंत 5.5ची सरासरी ही प्रति षटकामागे राखली गेली आहे. आणि सुरुवातीला कॅप्टनने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सिद्धिविनायक कोपर टीमचे गोलंदाज त्या निर्णयावरती मात्र चांगली भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत. कोपर संघाचे कोच आणि खंदे समर्थक क्रिकेटचे दर्दी समीरजी पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत असेल. स्पीडअप करायचं आहे मॅचमध्ये विनंती असेल. मगाशीच आम्ही आपल्याला सांगितलं होतं की 25 मिनिटांचा कालावधी हा 5 षटकांसाठी दिला जाईल, अन्यथा एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये घ्यावा लागेल. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोविंदा पाटील लॉफ्ट केले. पहिलाच बॉल, हा तडाका, हा पटाका, हा धमाका, 6 धावेंचा षटकार. पहिल्याच बॉलवरती तिसऱ्या षटकाच्या 6 धावा खेचल्यात. धावांची गती वाढली आहे. यावेळेस देखील ऑन साईडला लॉफ्ट केलाय. स्लॉट मधला चेंडू होता, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल. एक सिंगल धाव या ठिकाणी धावून पूर्ण देखील केली जाते. चांगला माइंडसेट आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका एक्झिक्यूट केला. स्ट्राईक रोटेशन हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि ही चांगल्या खेळाडूची निशाणी आहे, कारण स्ट्राईक रोटेशन महत्त्वाचं आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन त्यांना म्हटलं जातं आणि तसा खेळ देखील मात्र होतोय. 18 धावा या स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. 18चा आकडा स्कोर कार्डवरती आलेला आहे. सर विराट कोहली यांची आठवण मात्र प्रत्येकाला होत असते. जर्सी नंबर 18 नुकत्याच इंडिया साऊथ आफ्रिकाच्या ओडीआय सिरीजमध्ये वयाच्या 37व्या वर्षी देखील मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्यांना जिंकताना आपण पाहिलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. यावेळेस कनेक्शन नाही आहे. सीधे उंगली से घी नहीं निकलता तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत होती है, पण यावेळेस प्रयत्न करून देखील यश मिळत नाही आहे. चांगली गोलंदाजी गोविंदा पाटील यांचा कमबॅक पाहायला मिळतो षटक क्रमांक 3 मध्ये. पहिलाच बॉल, षटकाराचा मार बसला. थोडंसं दडपण त्यांच्यावरती होतं, पण दडपणामध्ये हा खेळाडू बिखरणारा नाही आहे. यावेळेस देखील फटका दमदार आहे. उंची जास्त, लांबी कमी. खेळाडू येथील बॉल खाली कोणतीच चुकी करत नाहीयेत. द कॅच हॅज बीन टेकन. द बॅटर इज गोइंग बॅक टू पवेलियन. 4th विकेट डाऊन. चार फलंदाज आत्तापर्यंत बाद झाले गेल्यात. चांगली गोलंदाजी होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. एक विकेट मिळवला होता गोविंदा पाटील यांनी. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली झाली नव्हती, पण त्याच्यानंतर मात्र स्वतःचं अस्तित्व या खेळाडूने सिद्ध केलं आहे. तदनंतर चेंडू फेकले 3 आणि धावा दिली. एक विकेट त्यांच्या माध्यमातून देखील मिळवली गेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 6 वरती दुर्वेश गोवारी इन होताना पाहायला मिळतील. दुर्वेश नेट क्रमांक 6 वरती आल्यात. फिनिशरची जबाबदारी या खेळाडूंच्या कांद्यावर. बाहेरची कडा घेतली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू आहेत. डॉट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडूवरती कोणतीच धाव नसते. धावा स्थिरावल्यात त्या 18 या कड्यावरती. बॉलर तयार पुढचा बॉल घेऊन. हो, चांगला चेंडू, खोलवर टप्पाचा बॉल. आधीच ओळखलं होतं बॅटर काय करण्याचा प्रयत्न करतायत आणि लाईन लेंथ मध्ये व्हरायटी पाहायला मिळते आहे.
डॉट बॉलच्या बरोबरीने षटक क्रमांक 3 जाईल आणि आता 3 ओव्हर्स द टोटल इज 18 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. पुढील मॅच ज्या दोन टीमच्या दरम्यान खेळवली जाईल, एका बाजूला आराध्या पाटणोली आणि त्यांना फाईट करताना टीम ओवळे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी कंपल्सरी यावं. त्यानंतर तिसरा सामना खेळवला जाईल वडघर आणि त्यांना फाईट करताना कोळेश्वर कोळीवाडा. आपण देखील मात्र वेळेत उपस्थित राहायचं आहे. त्याच्याच बरोबरीने आजच्या दिवसातील पहिल्या फेरीची शेवटची मॅच असेल जय बजरंगबली मोठा खांदा आणि त्यांना फाईट करताना टीम पागोटी. आपण देखील वेळेत उपस्थित राहा या सूचना असतील. इनिंग ब्रेकमध्ये मात्र कंपल्सरी तुमच्या टीमचे कॅप्टन येणं अनिवार्य राहील. जर तसं झालं नाही, जो टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्यांना डिरेक्टली टॉस विन देखील दिला जाऊ शकतो. या सूचना आयोजकांच्या माध्यमातून येत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6.00ची सरासरी. स्कोर कार्डवरती 18 धावा 4 गडींच्या मोबदल्यात आणि येणारे 18 बॉल्स अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक आहेत. सुरुवातीचे 3 ओव्हर मात्र सिद्धिविनायक कोपर टीमच्या नावावर राहिल्यात आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये श्रीदत्त नौपाडा टीमला यावेळेस बॅटिंगची आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती देखील परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 4 साठी प्रितेश पाटील पाहायला मिळत आहेत. 6 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाजांचा वापर. 2 बॉलर असे असतील ज्यांना 2 ओव्हर फेकण्याची संधी मिळेल. गोविंदा पाटील यांनी आपला 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण केला. त्याच्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या आणि आता प्रितेश पाटील आले, फिरून मारलाय. खराब चेंडू होता, घरपूस समाचार घेतलाय. बॉल निघून चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. 6 धावेंसाठी षटकार. बॅटर म्हणून आले आहेत आणि त्यांच्या खांद्यावरती मात्र आता धावांना बनवण्याची जबाबदारी आहे. सुरुवात चांगली केली आहे. पहिलाच बॉल षटकार खेचला या ओव्हरमध्ये. येथून देखील सरळ बॅटने, काय कमालीचा फटका. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. इट इज अनदर ह्यूज 6 षटकार. समोरच्यांनी केलाय वार, पण आता आम्ही करणार पलटवार, हे सांगितलं यावेळेस हर्ष भगत यांनी. कमालीची बॅटिंग केली जाते. 2 बॉल 2 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये खेचल्यात. प्रितेश पाटील आपल्याला दडपणाखाली पाहायला मिळतील. तुमच्यावरती आक्रमण जेव्हा केलं जातं तरी देखील तुमच्या ताकदवरती तुम्हाला टिकून राहणं महत्वाचं आहे ॲज अन बॉलर. यावेळेस व्हाईट लाईनच्या बाहेर मी म्हटलं होतं गोलंदाजावरती दडपण आहे आणि ते चित्र पाहायला मिळतंय. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईट लाईनच्या बाहेरून बॉल निघून गेला आणि अवांतर धाव देखील मात्र या ठिकाणी आता मिळाली जाईल. स्कोर कार्डवरती 31 धावा जमवल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 13 आल्यात आतापर्यंत. यावेळेस देखील बाहेरची कडा घेतली आहे. शॉर्ट तडमांमध्ये खेळाडू आहेत. एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट देखील यावेळेस केली जाईल. सकाळचं सत्र सुरुवात तुम्हाला थोडीशी शांत करायची असते. त्याच्यानंतर मात्र खेळ जसा पुढे जातो, खेळपट्टी तुमच्या ओळखीची जशी होती त्यानंतर तुम्ही धावा स्कोर करू शकता आणि तोच प्रयत्न पाहायला मिळाला. फलंदाज हर्ष भगत यांच्या बॅटमधून स्वतःला 3 ओव्हरमध्ये गेम टाइम दिला, त्याच्यानंतर एक्सेलरेट केलाय. हो, यावेळचा बॉल अपील केली जाते. हा देखील बॉल व्हाईट लाईनच्या बाहेर आहे. अवांतर चेंडू इथून देखील मात्र मिळाला जाईल. ॲज अन बॉलर लाईन लेंथची कन्सिस्टन्सी मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. चौकार षटकारांचा मार बसल्यानंतर देखील तुम्हाला लाईन लेंथ ही तुमची योग्य ठेवावीच लागते. तसं चित्र घडत नाही आहे. यावेळेस ताकदीचा वापर केलाय, टायमिंग नाही आहे. बॉल घरंगत चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रोटेक्शन डीपमध्ये होतं आणि यावेळेस देखील सिंगल धाव मिळते आहे. ॲज अन बॅटर मी बऱ्याचदा सांगितलंय, ताकद टायमिंगचं कॉम्बिनेशन
तुमच्या बॅटिंगमध्ये असणं अनिवार्य, तरच तुम्हाला मोठे फटके मारण्यामध्ये यश मिळू शकतं. यावेळेस सिंगल धाव मिळाली आहे. 34 धावा या स्कोर कार्ड वरती देखील जमवल्या जातील. लॉफ्ट केला यावेळेस, खेळाडू होते क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चौथा षटकार आपल्या वैयक्तिक इनिंग मधला खेचलाय हर्ष भगत. 6 धावा. नेहमी म्हटलं जातं शेर 2 कदम पीछे जाता है, डर की नहीं बल्कि लंबा झोपट्टा मारने के लिए. ते दाखवलंय हर्ष यांनी. हा देखील बॉल ऑफ साइडला लॉफ्ट केलाय, कव्हरच्या वरून डीप कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे. वन बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावेंचा चौकार. चार ओव्हरचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये संपलाय. स्कोर कार्ड वरती 44 धावा या समोरल्या जातील. म्हणजे विचार केला तर 11ची सरासरी आत्तापर्यंत प्रति षटकामागे राखली गेली आहे. 3 ओव्हर नंतर धावा फार कमी होत्या, पण त्याच्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा या कुठून काढल्या गेल्या फलंदाज हर्ष भगत यांच्या माध्यमातून. आणि त्यामुळेच 44 धावांवरती मजल मारली आहे बॅटिंग करताना श्रीदत्त नौपाडा टीमने. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. न्यू बॉलर षटक क्रमांक 5 साठी त्यांचा वापर केला जातो आहे. प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील. सुरुवात आपण लगेच करायची आहे, अधिकचा वेळ घेऊ नका या सूचना असतील. प्लीज प्ले फास्ट फॉरवर्ड, डोंट टेक टू मच टाइम, हे तुम्हाला विनंती देखील असेल. पंचांच्या लेफ्ट हँड साईडने राईट हँड ओव्हर द विकेटचा अँगल. ओव्हर नंबर 5चा पहिलाच बॉल. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. गेंदबाज रह गया हक्का बक्का आणि दिया मौका तो लगाया छक्का. हा षटकार. थँक्यू डीजे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला भीमर साडी. यस, तिसऱ्या पंचांना विनंती आहे ऑन स्क्रीन वरती आपण चेक करायचं. पंचांचा निर्णय फेअर बॉलचा, पण बॅटिंग टीमने चॅलेंज केलाय, त्यामुळे आपण प्राप्ती लाईव्हच्या क्लिअरिटी क्वालिटीमध्ये चेक करतोय. जर ओव्हर द वेस्ट असेल तर नो बॉल, बिलो द वेस्ट फेअर बॉल, हे नियम माहिती आहेत. तिसरे पंच आमचे गावण सर चेक करतायत. नो बॉलचा निर्णय हा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. बॅटिंग टीम रिव्ह्यू इज सक्सेसफुल, दॅट्स वाय द रिव्ह्यू इज रिटेन. आणि 6+1 7 धावा या बॉलवरती मिळाल्या जातील. खराब चेंडूने सुरुवात केली आहे. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. उघड्या डोळे पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट, फ्री हिटची संधी आहे. 7 धावा मिळत आहे. टीमची 50 पूर्ण झाली आहे. 51 धावा या स्कोर कार्ड वरती. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय श्रीदत्त नौपाडा टीमच्या डगआउट मधून. फ्री हिटची संधी आहे. बॅकफुटला गेल्यात. स्क्वेअर कटचा फटका एक्झिक्यूट. क्षेत्ररक्षक नाहीये. कॅप सिलेक्शन प्रॉपर. डीप थर्डमॅन सीमा पार. 4 धावेंचा चौकार. मी नेहमी सांगत असतो की क्रिकेटचा खेळ हा एका खेळाडूचा नाही आहे, 11 खेळाडूंचं योगदान या खेळामध्ये फार महत्त्वाचं आहे. क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम ऑफ अ सिंगल प्लेयर, बट क्रिकेट इज अ गेम ऑफ 11 प्लेयर्स, अँड दॅट्स वाय 11 प्लेयर्स कॉन्ट्रीब्युशन इज व्हेरी मच व्हॅल्युएबल. याचा उल्लेख बऱ्याचदा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी स्वराज्य निर्माण केलं असलं तरी जी मावळ्यांची त्यांना साथ होती ती महत्त्वाची होती, आणि त्या मावळ्यांच्या साथीनेच हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालंय. त्यामुळे एकमेकांना साथ देणं महत्त्वाचं आहे. हर्ष भगतला साथ देत आहेत. बॅटिंग करत असताना दुर्वेश, यावेळेचा चेंडू खराब आहे. खराब चेंडूचा समाचार घेतलाय. धावांची बरसात. आणखीन एक वार, आणखीन एक चौकार.
मात्र वाढल्या गेल्यात. यॉर्कर बॉल कमालीचं प्रत्युत्तर दिलंय. अब शेर है तो हम भी सवा शेर है सांगितलं यावेळेस प्रथमेश पाटील यांनी. कमबॅक करणं महत्वाचं असतं, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही किती वेळा पडला त्याच्यापेक्षा किती वेळा उठून लढला हे महत्वाचं आहे. ती लढाई देखील केली जाते आहे. ओहो हो, स्लोवर बॉल व्हेरिएशन पेसला व्हेरी केलं होतं. काय कमालीची गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळतीये. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं, आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे, जो चलाएगा अकल वो होगा सफल, आणि ती युक्ती लढवली आहे. यावेळेस देखील डॉट बॉल फेकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. धावांची बरसात झाल्यानंतर 2 चेंडू 2 डॉट. ओहो, बॅकफूट वरून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. येथून देखील प्ले अँड मिस. वाऱ्याच्या वेगाने मात्र बॅट फिरली गेली आहे. संपर्क नाही आहे. जर तुम्ही एवढ्या चांगल्या धावा बनवल्या असतील आणि तुमचे जे साथी फलंदाज आहेत ते फॉर्ममध्ये असतील, सिंगल डबलकडे देखील लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक वेळी तुम्हाला मात्र मोठ्या फटक्यांमध्ये यश मिळत नसतं. हा देखील स्लोवर बॉल होता. फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅट आधी फिरली, बॉल नंतर आला. ऑनसाइड वरती मात्र लोंग द कार्पेटने गेला. दुसरी धाव धोक्याची घंटा ठरू शकते. यस इट इज टर्न. पंचांचं बोट आकाशात. अतिघाई संकटात नाही, रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. आराध्य पाटोली टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण लगेच टॉस बॉक्समध्ये दाखल व्हावं. ओए टीमचे कॅप्टन वेळेकडे उपस्थित झालेत, त्यामुळे आराध्य पाटणोली टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्समध्ये या. इनिंग ब्रेक जसा होईल टॉस आपण करणार आहोत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 60 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या जातील. चला, शेवटच्या षटकाची मात्र सुरुवात आपण लगेच करायची. परफेक्ट टाइम टू टाइम मात्र मॅच आतापर्यंत सुरू आहे. 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये 5 षटकं पूर्ण केली आहेत सिद्धिविनायक कोपर टीमने, आणि शेवटचं षटक यावेळेस मात्र सुरू केलं जाईल. डेथ ओव्हर हाणामारी करणारे षटक, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस दोन्ही फलंदाजांचा असेल, आणि शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय पाटील पाहायला मिळतील. हम है सीधे साधे अक्षय, हे गाणं मात्र बरंचसं फेमस आहे, परंतु यावेळेस अक्षय पाटील कशा प्रकारची कामगिरी करतायत पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं. चला, सिद्धिविनायक कोपर 5 षटकं वेळेत पूर्ण झाली आहेत, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तुम्ही वेळ घेऊ शकता असं नाही आहे. त्यामुळे विनंती असेल ओव्हरला आपण सुरुवात करायची आहे. पहिलाच बॉल ओव्हर नंबर 6चा सुरुवात करतील. पहिलाच बॉल खराब चेंडू होता. दिशा से भटके तो पडेंगे फटके. हा चौकार. खराब सुरुवात झाली आहे. गोलंदाज अक्षय पाटील ॲक्शनकडे जर आपण लक्ष दिलं, साईड आर्मने बॉल रिलीज करत असतात. सर लसित मलिंगा, यॉर्कर किंग यांची आठवण यांच्या ॲक्शनमधून मात्र नक्कीच होती. तशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. यावर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्लॉट मधला बॉल सरळ पाठवलाय बाहेरच्या प्लॉटमध्ये. हवाई हल्ला, षटकार. कमी धावा स्कोर केल्या, त्याच्यानंतर काय धावांची बरसात होती आहे. 3 ओव्हरमध्ये धावा होत्या फक्त 18, आणि तदनंतर मात्र आता 70 धावा या स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. कमालीची बॅटिंग. आणखीन एक प्रहार केलाय. व्हॉट अ शॉट. खडे खडे छक्के मारेंगे बडे बडे. हा देखील 6 धावेंचा षटकार.
चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण लगेच पुरवायचा आहे, हे तुम्हाला सूचना असेल. 3 बॉल आत्तापर्यंत फेकलेत अक्षय पाटील यांनी. 16 धावा आपल्या गोलंदाजीवरती खर्च केलात. माहिती आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली गेलेली आहे. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये हायेस्ट टोटल टीम धाकटा खांदा संघाचा आहे. 99 धावा या त्यांनी मात्र उभारल्यात. उसारली टीमचा लोवेस्ट 36 धावा एकच मॅचमध्ये. हे दोन्ही विक्रम मात्र या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत झाल्यात. त्या विक्रमाला मोडलं जाईल का याच्याकडे देखील लक्ष असेल. टॉससाठी मात्र या ठिकाणी मी आमंत्रित करतोय टीम पाटणोलीचे कॅप्टन ओए टीमचे कॅप्टन या ठिकाणी आल्यात. आणि जर तुमचे कॅप्टन वेळेत उपस्थित राहिले नाही अपोजिट टीमला डिरेक्टली टॉसविन दिला जाईल, याकडे देखील लक्ष असायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणं गरजेचं आहे. दुसऱ्या सत्राचा पहिला बॉल पडण्याआधी तो टॉस कंप्लीट झाला पाहिजे, याच्याकडे देखील लक्ष असावं. डगआउट मधून कोणी खाली उतरायचं नाहीये, नाहीतर 2 धाव्यांची पेनल्टी असेल. खोदून काढलं यावेळेस. ऑफ साइडला खेळाडू आहेत. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने मस्तक वरती दिलाय दस्तक. हा देखील बॉल सीमा पार, हा देखील वार. चौकार 4. ऐंशी धावा या स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. काय कमालीचा खेळ आहे. म्हणून मी हिंदीमध्ये नेहमी सांगत असतो, पल में राजा पल में फकीर बनाने वाला खेल. वक्त बदलता है तो पत्ता पलटता है. आणि वेळ बदलली आहे, त्याच्यानंतर मात्र धावांची गती देखील वाढली. तब्बल 80 धावांवरती टीमचं टोटल पोहोचलाय. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. एकेरी धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल, गरज नव्हती. आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालं. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल फुल टॉस. शेवट देखील मात्र गोड केलाय. काय कमालीची तुफान बॅटिंग होती आहे. गणेश मैदानाच्या आतमध्ये आले होते, पण प्रतीक वाह क्या बात आहे. षटकार. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. टीम श्रीदत्त नौपाडा संघाने बॅटिंग करताना 87 धावा या स्कोर कार्ड वरती जमवलात. आणि टार्गेट सेट केलं जाईल सिद्धिविनायक कोपर टीम समोर. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 88 धाव्यांचं लक्ष यावेळेस सेट केलं गेलंय. आराध्य पाटणोली टीम, शेवटचा कॉल तुम्हाला असेल. टॉस करण्यासाठी मात्र तुमचा कॅप्टन आला पाहिजे. इनिंग ब्रेक या ठिकाणी झाला आहे, त्यामुळे विनंती असेल की आपला कॅप्टन पाठवा. दुसऱ्या सत्रातला पहिला बॉल पडण्याआधी कॅप्टन मात्र तुमचा आला पाहिजे. अन्यथा मग तुमच्या अपोजिट टीम जी आहे त्यांचे कर्णधार उपस्थित आहेत, त्यांना टॉस विन या ठिकाणी डिरेक्टली दिला जाईल, याकडे देखील मात्र आपण लक्ष द्यायचं. सलामीची जोडी देखील लगेच पाठवा. सिद्धिविनायक कोपर टीम ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण रवाना करायची. 88 धावांचं टार्गेट असेल. आणि वेळेचं बंधन मात्र या ठिकाणी असेल. 5 षटकांसाठी 25 मिनिटं आम्ही आधीच अनाऊन्स केले आहेत. बॉलिंग करत असताना देखील मात्र आपण अधिकचा वेळ घेऊ नका, ही श्रीदत्त नौपाडा टीमला विनंती आहे. कारण या स्पर्धेची नियमावली फार कडक आहे. शिस्तीचं पालन या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. आणि त्यामुळे 6 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. रायगड टेनिस क्रिकेट पाहिलं, 6 ओव्हरच्या मॅचेस तितक्याशा होताना आपण पाहत नाही आहोत, परंतु या स्पर्धेमध्ये होत आहेत. आणि त्यामुळे आयोजकांना तुम्ही वेळेला सहकार्य करा, ही नम्रतेची सूचना राहील.
हेलो. प्रॅक्टिस बॉल नसणार आहे, त्यामुळे तो बॉल परत द्यायचा आहे. 2 धावांची पेनल्टी असेल. श्रीदत्त नौपाडा, प्रॅक्टिस बॉल नसणार आहे. चेंडू आता टाकला तर पेनल्टी दिली जाईल, त्यामुळे प्रॅक्टिस बॉल नसणार आहे. यस, थँक्यू. चला, ओपनिंग पेअर पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. येणारी 30 चेंडू विजयासाठी 88 धावांची गरज. पाटणोली टीम हॅलो अजूनही कॅप्टन आला नाहीये. हॅलो हॅलो. बघा, आराध्य पाटणोली टीम आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली आहे, तुमचा कॅप्टन इनिंग ब्रेक झालाय, उपस्थित नाही आहे. त्यामुळे ओव्हर टीम जी तुमची अपोजिट आहे त्यांना डिरेक्टली टॉस विन हा दिला गेलाय असं आयोजकांनी सांगितलंय. आणि जो काही ओव्हर टीमचा निर्णय आहे त्यांनी लवकरात लवकर घ्यावा, ही देखील सूचना असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम ओवळे संघाने, त्यांना डिरेक्टली टॉस विन दिलाय जस्ट बिकॉज टीम पाटणोलीचे कॅप्टन वेळत नाही आहेत. त्यामुळे ओव्हर टीम आपण 11 खेळाडू तयार ठेवायचे आहेत. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. पुढील सत्राला होईल सुरुवात, आणि जशी पुढील इनिंगला सुरुवात होईल ऐकूया अर्थातच एक जबरदस्त आवाज आमचे साथी समालोचक वाजेगावचा मनोहर पाटील सर यांचा. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया. गुड मॉर्निंग एवरीवन. सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा इनके ओर से आयोजित स्वर्गीय अनंता शेठ शंकर केनी स्मृति ट्रॉफी 2025 आज इस टूर्नामेंट का तीसरा दिन है और तीसरे दिन का यह पहला मुकाबला. यहाँ पर आए हुए तमाम दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का, हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत, हसीन और रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे. दोस्तों, 6 ओवर का मुकाबला. जिस तरीके से मानस ने भी जिक्र किया था कि आमतौर पर 6 ओवर के मुकाबले में हम ग्रामीण टेनिस क्रिकेट में आमतौर पर देखते नहीं है, लेकिन ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा के टूर्नामेंट में जबरदस्त यहाँ पर क्रीडा आयोजन और 6 ओवर के मुकाबले. पहले मुकाबला जहां पर अच्छी बल्लेबाजी भी थी अंतिम क्षणों में, क्योंकि पहले यदि 3 ओवर की बात करेंगे तो लगभग पूरी तरीके से कंट्रोल में था गेम, लेकिन उसके तत्पश्चात क्या कमाल की बल्लेबाजी अंतिम क्षणों में हुई, जिसमें 6 में 27 बनाए थे प्रतीक भगत ने और उनका पूरा साथ निभाया था. 9 गेंदों में 31 जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे हर्ष भगत, और अंतिम क्षणों में दुर्वेश ने आकर अपनी टीम के लिए योगदान दिया था. कुल रन बने 87 और जीतने के लिए 88 रनों का टारगेट. तो टाइमर ऑन है आपके लिए. 6 ओवर का मुकाबला, 5 ओवर के लिए 25 मिनट है. यदि ऐसा नहीं होता है तो निश्चित तौर पर आपका एक खिलाड़ी अंतिम क्षणों में 30 गज के अंदर रहेगा. इस पर भी आपको गौर करना है दोस्तों. अच्छी शुरुआत क्रिकेट की, सुबह का माहौल है, सुबह का सत्र है. रन बनाना इतना आसान नहीं होता, लेकिन किस तरीके से ये मुकाबला आगे बढ़ेगा ये भी देखने वाली बात है. सभी का एक बार फिर से स्वागत है. 88 रनों का टारगेट, 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके हैं. ऑल इन रेडीनेस, ऑल सेट फॉर द गेम. स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आएंगे प्रीतेश पाटिल. तो गेंदबाजी की कमान है गणेश कोहली. अंपायर का ग्रीन सिग्नल. उल्टी गिनती शुरू. 3, 2, 1, लेट्स प्ले, गेम ऑन. पहली गेंद, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, कट करने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में ठीक से संपर्क हुआ नहीं, और यहां से हम जरूर देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई. 11 बजकर 8 मिनट पर यह पहली गेंद फेंकी गई है. इसके तत्पश्चात 25 मिनट में आपको 5 ओवर फेंकने. गणेश कोहली 88 रनों का टारगेट है सामने. यह बड़ा पहाड़ चढ़ना है. 36 गेंदों का मुकाबला जरूर है, लेकिन शुरुआत किस प्रकार से होगी. अगली गेंद सीधे बल्ले से खेला, मिडॉन में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग है. डायरेक्ट हिट का प्रयास था, लेकिन साफ मना किया था बल्लेबाज ने. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. पहली गेंद डॉट, दूसरी आएगी डॉट. पावर प्ले में पावर हमेशा बल्लेबाज दिखाता है, लेकिन गेंदबाज की जादूगरी यहाँ पर नजर आती हुई. शुरुआत क्रिकेट में अच्छी होना बेहद जरूरी हो जाता है, क्योंकि सुबह जब हम शर्ट पहनते हैं तो शर्ट का पहला बटन हम गलत लगाएंगे तो बाकी बटन अपने आप गलत लग जाती है. यह प्रकृति का नियम है. अच्छी शुरुआत होगी, अच्छी नींव रखेंगे तो इमारत भी मजबूत बनेगी. गेंदबाज तैयार. अच्छा स्ट्रोक है इस बार. इनसाइड आउट, कवर को भेदा, गेंद सीमा पार. यह पहला धमाका प्रीतेश पाटिल के बल्ले से 1 बाउंस चौका. पहली गेंद डॉट, दूसरी डॉट, तीसरी पर चौका.
इस बार एंगल बनाते हुए कोण बनाते हुए गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में, वही प्रयास था, थोड़ा सा शरीर से दूर रख रहे, अच्छी गेंदबाजी का नजारा है। डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, एक डीप मिड विकेट में खिलाड़ी है, 30 गज के बाहर है, लेकिन अच्छी सोच के साथ अच्छी गेंदबाजी, पेस दिखा रहे बीच मैदान में बल गेंदबाज गणेश कोहली। सामने प्रीतेश पाटिल, अमर पवार उनका साथ निभा रहे। 88 का टारगेट। एक और अच्छी गेंद, आओ देखा ना था। यदि आप बड़े स्ट्रोक कन्वर्ट करना चाहते तो आपके बल्ले से ज्यादा पैर चलना बेहद जरूरी हो जाता है, गेंद के पिच तक पहुंचना बेहद जरूरी है। खड़े खड़े स्ट्रोक कन्वर्ट करने की यह कोशिश थी, बिल्कुल नाकाम रही। डॉट गेंद की समाप्ति, 4 डॉट गेंदे, 1 चौका, 5 गेंदों का सफर समाप्त होता हुआ रन बने हैं केवल 4 रन। अंतिम गेंद पहले पावर प्ले की। राउंड द विकेट से ये गेंद अंपायर को शक की निगाह से जरूर देखा था प्रीतेश पाटिल ने, लेकिन अंपायर ने साफ मना किया। ये सीधी गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। लाजवाब ओवर रहा गणेश कोहली का। पहले ओवर की समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद बिना नुकसान 88 का पीछा करते हुए कूपर टीम केवल 4 रन। पहले ओवर में केवल 4 आए हैं। जैसे शुरुआत बल्लेबाजी से पिछले 17 में हुई थी नौपाड़ा टीम की, वही से शुरुआत वैसी शुरुआत हुई है बीच मैदान में, लेकिन इससे ज्यादा करना पड़ेगा। बड़े स्ट्रोक की सख्त दरकरार है। प्रीतेश पाटिल की बात करेंगे, प्रीतेश को बिल्कुल खामोश रखा था मैदान में, और इस बार अब अमर पवार के कंधों के ऊपर पूरी जिम्मेदारी यहाँ पहुंचेगी। दुर्वेश गोवारी आएंगे इस दूसरे सत्र में, दूसरी ओवर लेकर। दूसरे पावर प्ले का ओवर है। जबरदस्त यहाँ पर मुकाबला हमें देखने को मिल रहा है। तीसरा दिन है, तीसरे दिन का ये सुनहरा सफर, इस सफर के लिए हम निकल रहे हैं दोस्तों। गेंदबाजी के लिए गेंदबाज दुर्वेश गोवारी, सामने होंगे बल्लेबाज दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन लेकर चल रही है। अमर होंगे स्ट्राइकर इनके ऊपर। दुर्वेश की ये पहली गेंद आएगी, सेकेंड पावर प्ले मैदान के अंदर। 88 रनों का ये लंबा चेस है। पहली गेंद अच्छी गेंद थी, पेस दिखा रहे, गति थी इस गेंद के ऊपर, बिल्कुल चकमा खाया। डिफेंस करने की कोशिश थी, इज्जत देना चाहते थे इस गेंद को, सम्मान के साथ खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच में दूर दूर तक कोई नाता नहीं था। डॉट गेंद की समाप्ति होती हुई लाजवाब गेंदबाजी का नजारा है। जितनी डॉट गेंदें आएगी उतना दबाव बढ़ता चला जाएगा बल्लेबाजों के ऊपर। अगली गेंद, इस बार अच्छा स्ट्रोक है, गैप में गेंद जाएगी। खिलाड़ी मौजूद जरूर था, लेकिन पहुंच से गेंद दूर है। गेंद सीमा पार, इस सत्र का दूसरा चौका। अच्छा स्ट्रोक था, बिल्कुल स्वीप किया था इस स्ट्रोक को, और मिड विकेट बाउंड्री के बाहर गेंद सीमा पार चौके के लिए ट्रैवल होती हुई। इस टूर्नामेंट का ये 100वां चौका था। 100 चौके अब तक देखे हमने इस टूर्नामेंट में पिछले 3 दिनों से। ऊंचाई बहुत ज्यादा है, खिलाड़ी मौजूद है मैदान में, आसान सा मौका छोड़ेंगे नहीं। अच्छा कैच लपका, विजय राणा वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं होगी, और पहली मछली जाल में फंस चुकी है। अमर पवार गोज। पहले ओवर में केवल 4 रन आए थे। दुर्वेश गोवारी का ओवर शानदार शुरुआत थी, दूसरी गेंद के ऊपर चौका जरूर आया था, लेकिन उसके बाद इस खिलाड़ी को वापस भेजा। अब तीसरे नंबर के खिलाड़ी प्रथमेश पाटिल,
जीतने के लिए 88 रनों का ये लंबा चेस है। दिल्ली यहाँ से काफी दूर है और वहां तक पहुंचने के लिए आपको ट्रेन से नहीं प्लेन से सफर करना है और वहां के लिए आपको बड़े स्ट्रोक दिखाने होंगे। आपके पास कोई चारा नहीं होगा। अच्छी गेंदबाजी का नजारा है। प्रथमेश के लिए दुर्वेश की इस ओवर की चौथी गेंद आएगी। ओवर द विकेट से ये गेंद है। हल्के हाथों से खेलने की ये कोशिश थी। दिशा दी केवल गेंद को। जब तक गेंदबाज ने इस गेंद को फील्ड किया सिंगल रिस्की रन था। की सिंगल जिसे क्रिकेट में कहते हैं, यहाँ पर 1 रन का इजाफा होता है। यह पहला सिंगल था बीच मैदान में। रन बने हैं टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। प्रीतेश पाटिल 6 गेंदों में केवल 1 चौका। थोड़े से दबाव भरा माहौल बन चुका है इस खिलाड़ी के ऊपर। बड़े स्ट्रोक खेलने पड़ेंगे। कब रन बरसेंगे, कब बड़े स्ट्रोक देखेंगे, कोपर के दर्शक आस लगा कर बैठे। गेंदबाज दुर्वेश गोवारी। अगली गेंद। अच्छा स्ट्रोक है इस बार। गैप में है, खिलाड़ी मौजूद है, पहुंच से दूर है, इलाका खाली है, गेंद सीमा पार है। चौका। वही हुआ, इंतजार आखिरकार खत्म हुआ। बाउंड्रीज आ रही है मैदान में। टीम की रन संख्या बनी है टोटल 13 रन स्कोरबोर्ड के ऊपर। थोड़ा सा दबाव जरूर था बल्लेबाज के ऊपर, लेकिन उसके तत्पश्चात मैदान के अंदर अच्छी बल्लेबाजी दिखा रहे गेंदबाज दुर्वेश गोवारी। इस ओवर की अंतिम गेंद लेकर चलेंगे प्रीतेश के लिए। छोटी गेंद, क्रिकेट में कहते हैं इसे खोटी गेंद, और ये खरा स्ट्रोक निकल जाएगा। गेंद सीमा पार है। छक्का। 2 ओवर की भी समाप्ति, और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल। योगेश ने हमें जानकारी दी 19 रन बने हैं। जीत की बात करेंगे, आने वाली गेंदें अब बचेगी 24 और जीतने के लिए 69 रनों की है आवश्यकता। पहले ओवर में 4, दूसरे ओवर में आए 15, टोटल बने हैं 19 रन। जीतने के लिए 69 की दूरी अब भी पार करनी है। थोड़ा सा शांत था खिलाड़ी, लेकिन उसके तत्पश्चात क्या कमाल की यहां से बल्लेबाजी दिखा रहे। रन बने हैं टोटल 19 रन। 99,826 सब्सक्राइबर प्राप्ति लाइव 1 लाख के करीब पहुंच रहे हैं। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। टीम की रन संख्या बनी है 19। अच्छी बल्लेबाजी पिछले कुछ गेंदों के ऊपर हुई दुर्वेश गोवारी की। अंतिम 2 गेंदों के ऊपर 10 रन बने थे, और इसी का नतीजा है मुकाबले में धीरे धीरे लौटती हुई नजर आ रही है टीम कोपर। गेंदबाज इस बार तैयार। गणेश कोहली रिवर्स खेलने का प्रयास किया था, लेकिन सक्सेस नहीं मिलेगी। 22 के रूप में 1 चौका आता है। अब सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ता। यदि बात करेंगे नौपाड़ा क्रिकेट टीम की, वो भी जानते हैं यदि बाउंड्रीज रोकेंगे तो मुकाबला उनका है, लेकिन जिद आपके अंदर होनी चाहिए। जैसे कहते हैं ना, उम्र थका नहीं सकती, ठोकरें गिरा नहीं सकती। अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती, और उसी तरीके का यहाँ पर मुकाबला चलता है। अब वो जिद आपके अंदर नजर आनी चाहिए, क्योंकि लड़ाई जीती जाती है जोश जुनून और जज्बे से, क्योंकि हिम्मत है मर्दा तो मदद खुदा। बिल्कुल टाइमर ऑन है, ध्यान रखना है नौपाड़ा टीम। यदि दिए गए समय में आपके 5 ओवर समाप्त नहीं होते तो आपका एक खिलाड़ी 30 गज में अंतिम ओवर में आएगा। अच्छा स्ट्रोक, जस्ट फ्लिक, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। लाजवाब ये बल्लेबाजी है। एक और चौका। थैंक यू सो मच। धीरे धीरे मुकाबले में लौटती हुई नजर आ रही है बीच मैदान के अंदर कोपर क्रिकेट टीम।
जीतने के लिए 88 का टारगेट था। अब रन बने हैं टोटल 24, 24 बने हैं। गणेश कोहली पहले ओवर में केवल 4 खर्चे थे, लेकिन उसके बाद यहां पर मेहनत जारी है प्रीतेश पाटिल की, क्योंकि सक्सेस की सबसे खास बात होती है कि वो मेहनत करने वालों पर फिदा हो जाती है। मेहनत जारी है, सक्सेस मिल रही है, विकेट की सख्त तलाश है। नौपाड़ा क्रिकेट टीम को साझेदारी बन रही है, पार्टनरशिप पनप रही है मैदान में। अगली गेंद अच्छी गेंद थी, इस बार कमबैक, वार का पलटवार, एक्शन का ये था रिएक्शन। डॉट गेंद की समाप्ति होती हुई लाजवाब ये गेंद थी, एंगल बनाती हुई, एक कोन बनाते हुए चल रहे और विकेट कीपर के हाथों में गेंदें जा रही है। गणेश कोहली पहला ओवर भी उसी तरीके का देखा था, प्रीतेश को बार बार बीट कर रहे थे और इस ओवर में भी अच्छा कमबैक है चौका खा जाने के बावजूद। अगली गेंद आएगी इस ओवर की चौथी गणेश कोहली की, सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, गेंद रुकेगी नहीं। लाजवाब हिटिंग, प्रीतेश पाटिल ऑन फायर। जिस तरीके से सिंगल डबल पर बिल्कुल ध्यान नहीं है, गेंदे डॉट जाती है तो जाने दो, बाउंड्रीज पर नजर है। इस बार बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद तीर की तरह सीधी हवा में है, आसान सा मौका गवाया, क्या छूटा, दिल टूटा। नौपाड़ा टीम के समर्थकों का इतना आसान मौका प्रीतेश को दे नहीं सकते, जो इनफॉर्म चल रही है बीच मैदान के अंदर, और ये जब तक प्रीतेश पाटिल मैदान में रहेंगे दर्द देता रहेगा नौपाड़ा क्रिकेट टीम को। श्रीदत्त नौपाड़ा टीम जो 88 रनों को बचाने के लिए उतरी है मैदान में और अच्छी बल्लेबाजी होती भी, फिर भी मुकाबले में दोनों टीमें अभी भी बराबरी पर खड़ी है। राउंड द विकेट से ये गेंद हल्के हाथों से खेला, इस गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद, इस बार डायरेक्ट हिट करने गए थे, पीछे बैकअप जब तक पहुंचता दूसरे की कोशिश, क्या ये खतरा उठाया था, जरूरत नहीं थी और यहां पर विकेट चला जाएगा। प्रथमेश पाटिल इस मर्तबा जाएंगे मैदान के बाहर। ओवर थ्रो के ऊपर रन चुराना हमेशा से ही खतरनाक होता है और इसी का नतीजा हमारे सामने आया। जरूरत नहीं थी रन की, प्रथमेश का विकेट मैदान के बाहर। अब गेंदे बचेगी 18 और जीतने के लिए 56, 56 की है दूरी। पहले 3 ओवर की समाप्ति भी लेखा जोखा। यहां पर हम देखेंगे गणेश कोहली का पहला ओवर जिसमें रन खर्च हुए थे 4, दुर्वेश गोवारी का दूसरा ओवर रन खर्च हुए थे टोटल 15, तीसरा ओवर एक बार फिर से अपने स्पेल के अंतिम ओवर में आए थे गणेश कोहली, जिन्होंने रन खर्च किए थे टोटल 13, जिसमें 2 सफलता जरूर मौजूद थी। अब 3 विकेट के नुकसान के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं टोटल 32, 32, जीतने के लिए 18 गेंदे, 56 की है दूरी। राहुल स्ट्राइकर एंड के ऊपर प्रीतेश, जिनको जीवनदान दिया गया था, क्या इस मुकाबले में जान फूकेंगे? दोनों तरफ मुकाबला अभी भी खुला, ये ओवर काफी हद तक तय करेगा इस मुकाबले का नतीजा। अच्छा स्ट्रोक है इस बार, बल्ले के बिल्कुल निचले हिस्से में गेंद आई थी लेकिन सीधा मैदान के बाहर जाकर गिरेगी। पहली गेंद
पहला छक्का मुकाबले में वापसी के संकेत देती हुई खूप टीम 17 गेंदे 50 रन। पंद्रह मिनट में 3 ओवर फेंके गए थे। शॉर्टेस्ट टीम मीटिंग आपको लेनी है। 25 मिनट में यदि 5 ओवर समाप्त नहीं होते तो हर हाल में आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर आएगा। स्ट्रिक्टली वार्निंग है। बिल्कुल यहां से हम अनाउंसमेंट जरूर करेंगे जब चौथा ओवर समाप्त होगा आपके पास कितने मिनट बचे हैं। सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, बैक टू बैक। ये दूसरा छक्का है, छोड़ा हुआ कैच दर्द दे रहा है। आने वाली 16 गेंदे 44 रन। मोहम्मद 14 गेंदों में 37 रनों की जुझारू पारी। प्रीतेश पाटिल मैदान के अंदर आग उगलते हुए नजर आ रहे। एक समय पे ऐसा लगा कि मुकाबले में पूरी तरीके से हावी है नौपड़ा क्रिकेट टीम, लेकिन ये क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। क्या बाजी पलटेगी। 16 गेंदे 44 की दूरी, कुछ डॉट गेंदे कुछ विकेटें। मुकाबले में नौपड़ा क्रिकेट टीम लौट जाएगी। कौन जीतेगा कौन हारेगा, किसके हिस्से में खुशी आएगी और किन के हिस्से में आएंगे गम। ये अच्छा तेज यॉर्कर का प्रयास किया था। विकेट टू विकेट गेंदबाजी हो रही है। अच्छा थ्रो पहुंचेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। हर डॉट गेंद हर सिंगल धीरे धीरे मुकाबले में वापसी कराएगी नौपड़ा क्रिकेट टीम की, क्योंकि समीकरण बचा है 15 गेंदे और जीतने के लिए 43 रनों की अभी भी जरूरत है। गोविंदा पाटिल अभी अभी मैदान के अंदर पहुंचे। इस बार मिडिल ऑर्डर की जिम्मेदारी उनके कंधों के ऊपर है। मुकाबला मंजिल भी सामने मुकाबले में खड़ी है। क्या वहां तक पहुंचेंगे, किसकी जीत किसकी हार बीच मैदान के अंदर, किनके सपने होंगे साकार और किनके सपने बिखर जाएंगे। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। वो लड़ने का जज्बा क्या मैदान के अंदर देखने को मिलेगा, चाहे आप बल्लेबाज हो चाहे आप गेंदबाज हो। गेंदबाज तैयार है। एक बार फिर से राहुल पवार। फुल टॉस, खिलाड़ी पीछे मौजूद थे। इस बार कोई गलती नहीं होगी। गोविंदा नाराज होंगे क्योंकि ये खराब गेंद थी, इसके ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए था। आशंका सही बिठाई थी लेकिन टाइम नहीं कर पाए। खिलाड़ी मौजूद थे। बिग फिश इन द नेट। गोविंदा पाटिल गोज। तीसरे अंपायर की मांग है। बैटिंग टीम रिव्यू। चेक हम यहां से जरूर करेंगे। DRS front foot is okay. That's fair delivery. Out is the call. में चलेंगे राहुल पवार, जिसकी तलाश थी श्रीदत्त नौपड़ा टीम को, वो विकेट मिलती भी। प्रतुल के लिए यह गेंद थी। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी। जिस तरीके से शाहरुख खान अपने फिल्मों में बाहें फैलाते हैं, उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें फैला और हमें दिखा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी। 1 रन का इजाफा होता है। बाद समीकरण बदल जाएगा, आंकड़े बदल जाएंगे। 14 गेंदे 42 की है दूरी। गेंदबाज तैयार। क्या यह बल्ले का किनारा था? जी हां, प्रतुल पाटिल का विकेट।
एक और बड़ा शिकारी मैदान के अंदर शिकार हो चुका है, प्रतुल घोष। अंतिम गेंद का खेल अभी भी है बाकी। अच्छी गेंदबाजी राहुल पवार, पहले 3 गेंदों के ऊपर 13 खर्च थे, लेकिन जैसे ही ऑफ स्ट्राइक हुए प्रतीश और उसके बाद हमने देखा लगातार 2 सफलता उनके नाम के ऊपर है। नया खिलाड़ी बल्लेबाजी में भी राहुल पवार है और गेंदबाजी में भी राहुल पवार है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों, अच्छा मुकाबला है। अंतिम गेंद, इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहती है टीम को ऊपर, इस गेंद के ऊपर डॉट गेंद चाहती है टीम नौपाड़ा। लास्ट बॉल, अच्छा स्ट्रोक है, मिड ऑफ को क्लियर करेंगे। एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी दौड़ता हुआ आएगा, लॉन्ग ऑफ से आया हुआ खिलाड़ी ने इस गेंद को रोका। जब तक रोक पाते थ्रो पहुंचता तब तक 2 रन का इजाफा हो चुका था। अंतिम गेंद के ऊपर 2 रन मिल जाएंगे। अब 20 की औसत से 12 गेंदों में 40 रनों की है जरूरत। चार ओवर की समाप्ति हुई, बिल्कुल टीम मीटिंग के लिए समय नहीं है दोस्तों आपके पास। अंतिम 12 गेंदें जीतने के लिए 40 रनों की अभी भी आवश्यकता है। प्रतीश पाटिल अभी तक मौजूद है मैदान में, लेकिन क्या मुकाबला जीताएंगे? 12 गेंदें जीतने के लिए 40 रनों की है जरूरत। प्रतीक भगत आएंगे गेंदबाजी में। ये ओवर टर्निंग पॉइंट साबित हो सकता है इस मुकाबले का। कितने रन बनेंगे या बहेंगे, या फिर यहां पर गेंदबाज की जादूगरी चलेगी प्रतीक भगत की। 4 मिनट का समय बाकी है। 4 मिनट में यदि ओवर समाप्त नहीं हुआ तो आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर रहेगा छठे ओवर में। गेंदबाज तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद हवा में है, खिलाड़ी वहां तक पहुंच नहीं पाया। दूसरे की कोशिश है, 2 रन का इजाफा होता है। पहली गेंद के ऊपर 2 रन आएंगे। 11 गेंदें जीतने के लिए 38 रनों की अभी भी जरूरत है। 50 रन कंप्लीट, 50 रन अब तक पूरे हो चुके। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। गेंदबाज प्रतीक तैयार, अच्छा स्ट्रोक है, आड़े बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी मौजूद है लेकिन गेंद पहुंच से दूर है। कोशिश भरपूर थी लेकिन ये लाजवाब एफर्ट्स इस छक्के को रोक नहीं पाएगा। मोमेंटम बना दिया है इस छक्के ने। 10 गेंदें 32 रन। सत्रह में 46 पर नाबाद है प्रतीश पाटिल। जैसे कहते हैं ना, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है। लेकिन मुकाबला दूर है। 10 में 32 प्रीतेश पाटिल मैदान में। 17 में 46 बना है, सीधे बल्ले से खिलाड़ी मौजूद है। 1 रन तो मिल जाएगा, दूसरे की कोशिश है और 2 रन भी आसानी के साथ पूरे हो जाएंगे। प्रीतेश का मैदान के अंदर रुक जाना काफी जरूरी है। आने वाली गेंदें 9 और जीतने के लिए 30 रनों की अभी भी आवश्यकता। कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला? अब तक इस टूर्नामेंट में हमने 4 अर्धशतक देखे, क्या 5वां आएगा? 48 पर ना प्रीतेश। जीतने के लिए 9 गेंदें और 30 रनों की आवश्यकता। कौन जीतेगा ये बाजी, कौन जीतेगा ये मुकाबला? जबरदस्त ये लड़ाई है। 9 में चाहिए 30। ऑफ स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद, वाइड गेंद करार अंपायर द्वारा। दबाव साफ नजर आता हुआ प्रतीक भगत के ऊपर। जैसे कहते हैं ना, रुकावटें आती है सफलताओं की राहों में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता। जैसे मैंने पहले भी कहा था, नेवर गिव अप। क्रिकेट में कभी भी हार मत मानो, मुकाबला पलट सकता है। अंतिम गेंदें 9 और जीतने के लिए 29 रन।
बल्ले का किनारा है, विकेट कीपर गेंद के नीचे है। 48 पर वापस लौट जाएंगे प्रीतेश पाटिल। बड़ी मछली जाल में फंस चुकी है, बिल्कुल जाल में फंसते हुए नजर आए। 8 गेंदे, अब 29 रन। बड़े स्ट्रोक की तलाश करी थी, सही से इस स्ट्रोक को अटेम्प्ट कर नहीं पाए और इसका नतीजा हमारे सामने आया। अब समीकरण बचा है, अंतिम गेंदे 8 और जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल हो जाएगा, करण पवार 7वें नंबर के खिलाड़ी है। राहुल पवार उनका साथ निभा रहे, लेकिन अब मुकाबले में थोड़ी सी हावी नजर आती हुई नौपाड़ा क्रिकेट टीम। अच्छी गेंदबाजी प्रतीक भगत की, छोटी गेंद करी थी, इस बार भी पुल करने का प्रयास था, बिल्कुल नाकाम रहे। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अब 7 गेंदे 29 रन। अंतिम क्षणों में मुकाबला पलट दिया है प्रतीक भगत ने। एक चक्का जरूर काया था, लेकिन प्रीतेश पाटिल का बेशकीमती विकेट। यह अच्छा स्ट्रोक है। मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ दोस्तों, क्योंकि पिक्चर अभी बाकी है। 6 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत। इस बार आएंगे अपने स्पेल के दूसरे ओवर में दुर्वेश गोवारी। 6 में बचाने हैं 23 रन। जबरदस्त ये लड़ाई, अच्छा ये मुकाबला है। इस तरीके के हालात ग्रामीण टेनिस क्रिकेट में हम हमेशा देखते हैं, अंतरराष्ट्रीय स्तर के ऊपर हम देखते हैं। आपको याद होगा दोस्तों, 2016 T20 विश्व कप, कोलकाता का ईडन गार्डन मुकाबला था। वर्ल्ड कप T20 फाइनल, वेस्ट इंडीज बनाम इंग्लैंड। 6 में चाहिए थे 19, बेन स्टोक के सामने कार्लोस ब्रैथवेट, और उसके बाद वेस्ट इंडीज का भूत गर्जा था, रिमेंबर द नेम। 4 में 4 छक्के लगाए थे और विश्व कप जीता था दूसरी बार। इस बार 6 में 23 बनाने हैं। क्या ये रन बनेंगे? गेंदबाजी में दुर्वेश गोवारी, तो स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज है राहुल पवार। कौन मुकाबला जीतेगा? पारितोषिक या ठिकाणी एक नक्कीच आलाय. मयूर पाटील यांच्या माध्यमातून जर 6 बॉल 23 धावा ही मॅच जिंकून दिली तर तब्बल 5,000चं कॅश प्राइज असेल. पहली गेंद बल्ले का किनारा था, अच्छी फील्डिंग विकेटों के पीछे, लाजवाब। प्रणल वहां पर मौजूद थे। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाले बड़े माने जाते हैं, और रन बचाए अपनी टीम के लिए। पहली गेंद के ऊपर केवल आएगा सिंगल। 5 में चाहिए 22 रन। बड़े स्ट्रोक के सिवा कोई चारा नहीं है। 1-2 बड़े हिट पहले कुछ गेंदों के ऊपर, मुकाबले में मजा आएगा। हमें कोई फर्क नहीं पड़ता कौन सी टीम खेल रही है, हम तो सिर्फ इंटरटेनमेंट चाहते हैं। 5 गेंदे 22। डाउन द ग्राउंड इस गेंद को खेला लॉन्ग ऑन में, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। अच्छी गेंदबाजी का नजारा है। अब 4 गेंदे जीतने के लिए 21 रनों की अभी भी जरूरत है। इस गेंद के ऊपर इस मुकाबले का भविष्य छुपा है। 4 गेंदे और जीतने के लिए 21 की जरूरत। बल्ले का किनारा, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। और इसी विकेट के साथ उम्मीद की किरण बुझती भी कोपर क्रिकेट टीम की। अब 3 गेंदे और 21 रन। की जरूरत है। अब पूरी तरीके से औपचारिकता सिर्फ पूरी की जाएगी यदि लीगल डिलीवरीज आएगी। एक इलीगल डिलीवरी आपको मुकाबले से
मुकाबले में फिर से मेहनत करनी पड़ सकती है। 3 गेंदें जीतने के लिए 21 इन एट नंबर 8 आयुष पाटिल। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, एक ही रन मिल जाएगा। 88 रनों का बड़ा टारगेट था, शुरुआत बिल्कुल धीमी रही थी। अच्छा ओवर गणेश कोहली का। प्रीतेश पाटिल ने भरपूर प्रयास किया इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन कोई खिलाड़ी मैदान के अंदर उनका साथ नहीं निभा पाया और इसी का नतीजा है कि टीम थोड़ी सी पिछड़ रही है। 2 में अब 20 की जरूरत है। डॉट गेंद की आज से समाप्ति होती हुई पूरी तरीके से मुकाबले में पकड़ मजबूत हो चुकी है। प्रीतेश का विकेट सबसे अहम था। आड़ा बल्ला घुमाया, गेंद जाएगी सीमा पार, सिक्सर। तो लगभग 13 रनों से मुकाबला जीता यहां पर श्रीदत्त नौपाडा टीम। कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड बॉयज, हार्ड लक टीम कोपर। तर यापुढची लढत असणार आहे, एका बाजूला पाटणोले आणि त्यांच्या विरुद्ध ओवळे संघ। पाटणोले संघाचा संघनायक उपस्थित नव्हता, नाणेफेक विजयी घोषित केलं ओवळे संघाला आणि ओवळे संघाने स्वीकारले प्रथम गोलंदाजी। लगेच आपण मैदानावरती उतरायचे। 6 षटकांची लढत पाटणोले विरुद्ध ओवळे। दोन्ही संघांना देऊया आपण खूप सारे शुभेच्छा आणि ह्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच श्रीदत्त नौपाडा संघाचा खेळाडू ठरतोय। हँडशेक करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये, हस्तांदोलन करा विनंती असेल। तर खेळाडू ठरते मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मोमेंट प्रतीक भगत मॅन ऑफ द मॅच। आणि श्रीदत्त नौपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका, सामना लगेच असणार आहे, दुसऱ्या फेरीतील लढत। तत्पूर्वी जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती। ओवळे विरुद्ध पाटणोली संघ एकमेकांच्या समोर खेळतील। मॅन ऑफ द मॅच यायचे प्रतीक। दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी सुद्धा आम्हाला समालोचन कक्षामध्ये पाहिजे। थँक्यू सो मच आलेत। सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाची ही स्पर्धा आपण पाहते। तर प्रतीक आलाय मॅन ऑफ द मॅच। प्रतीक यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल। टीमच्या विनिंग मध्ये व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन त्यांचं राहिलं आणि या मॅच